आहे, अशा पद्धतीचं काहीतरी मी टीव्हीवर बघितलेलं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींची माहिती घेतल्यानंतरच बोलणं योग्य ठरेल. वक्तव्य आलेलं आहे ते कोकाटे सरपंचांची यादी घेऊन बसणार आणि 100% निधी हा भाजपच्या लोकांना मिळणार आणि उभाटा गटाला 0% निधी मिळेल. लोकशाहीमध्ये आमदार म्हणून निवडून येत असताना आम्ही पक्षाचे असतो, आमदार निवडून आल्यानंतर आम्ही जनतेचे असतो, मंत्री झाल्यानंतर आम्ही जनतेचा असतो. मला असं वाटतं की कार्यकर्त्यांमध्ये कदाचित हे वक्तव्य केलं असेल, पण नितेशजी देखील संवेदनशील मंत्री आहेत, आमदार आहेत. ते अशा पद्धतीचं वागणूक देणार नाही त्याची मला पूर्ण कल्पना आहे. परंतु एखाद्या पार्टी मिटिंगमध्ये सांगितलेली गोष्ट ही तशीच्या तशी प्रशासनामध्ये किंवा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये उतरते अशातला भाग नाही. त्यांनी कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी कदाचित हे वक्तव्य केलेलं असेल, परंतु ॲक्च्युअल काम करत असताना ते सगळ्यांना समान न्याय देतील. संभाजी महाराजांचं जे स्मारक उभारण्यात येत आहे, गेली 30 वर्ष झाले स्मारक घडलंय, तर कुठेतरी दुर्लक्ष होते का असा सवाल उपस्थित केला जातो. नाही, मला असं वाटतं की अर्धवट माहितीनं काहीतरी ब्रीफिंग झालेलं आहे. मागच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी प्राथमिक गरजा पुरवण्यासाठी 5 कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. अजून 20 कोटी रुपयाची तरतूद छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी आपल्याला करायची आहे. परंतु मला आपल्या माध्यमातून एक महत्त्वाची गोष्ट फक्त सांगितली पाहिजे. आपण सगळ्यांनी एकदा रत्नागिरीमध्ये यावं. या महाराष्ट्रातला सगळ्यात उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हा माझ्या मतदारसंघामध्ये आहे. त्याच्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आदर हा प्रत्येकाला असला पाहिजे, तो आमच्या मनामध्ये आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन मी सांगितलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजीराजे असतील, त्यांच्याबद्दल वाईट बोलण्याचा, वाईट ट्विट करण्याचा आणि सोशल मीडियाच्या आधारे बदनामी करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि त्यांना चांगल्या पद्धतीची अद्दल घडवली पाहिजे, हे माझं स्पष्ट मत आहे. सुरुवातीला धनंजय मुंडे, त्यानंतर कोकाटे यांच्यावरती